राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती। त्यांनी लाव रे तो व्हिडिओ स्टाईलनं मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला होता। पण आता राजकीय वातावरण बदललंय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांची महायुतीसोबत मैत्री झाली आहे। या सभेत एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते हजर होते। प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। शिवसेना नेते उदय सामंत यांच्यानंतर महायुतीच्या काही प्रमुख नेत्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं। विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाषण केलं तेव्हा नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले नव्हते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं। फडणवीसांचं भाषण पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली। तोपर्यंत नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले नव्हते। एकनाथ शिंदे यांचं अर्ध भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले। मोदींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण पूर्ण केलं। एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं। विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हे मोदींच्या समोर झालं नाही। मोदी सभास्थळी दाखल झालेले नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली होती। मोदी सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांची सभा पार पडली। त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारून महायुतीनं राज ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।